आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। महांकाली साखर कारखाना कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध। कामगारांच्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या 9 जागा बिनविरोध। आज खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळाला। मिलिंद बापू कोरे। कामगारांची जातातून मुक्तता झाली। पांडुरंग पाटील। कवठे महांकाळ येथील श्री महांकाली साखर कारखाना कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडलेली असून यामध्ये 9 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल बिनविरोध झाल्याची माहिती पॅनलचे प्रमुख मिलिंद बापू कोरे यांनी दिलेली आहे। महांकाली साखर कारखान्याच्या कामगारांची पतसंस्था असून या संस्थेची निवडणूक प्रक्रिया लागलेली होती। यामध्ये संस्थेच्या संचालकांच्या 11 जागा असून यातील 9 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, तर 2 जागा महिलांच्या रिक्त राहिलेल्या आहेत। या संस्थेच्या नूतन संचालक मंडळामध्ये विठ्ठल नानासो जाधव, उद्धव तुकाराम पाटील, शहाजी पांडुरंग कोळेकर, नामदेव बळवंत देशमुख, भास्कर आत्माराव बसवर, हनुमंत परशुराम कुंभारकर, रावसाहेब शिवाजी पाटील, शहाजी परसुमाने, विकास केशव पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीचे प्रमुख मिलिंद बापू कोरे, पांडुरंग पाटील, विक्रम कोळेकर, बाळासाहेब पाटील, विजय शेजाळ, विकास भोसले, रवींद्र गाडवे, दिनकर जाधव, बाळकृष्ण मोरे, नेताजी पाटील, विलास शेजाळ, सचिव बबन निकम या सर्वांच्या सहकार्याने संस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडलेली आहे। या संस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्यानंतर विविध मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। महांकाली सहकारी साखर कारखाना कवठे महांकाळ यांच्या कामगारांची पतसंस्था जी होती, या कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक ही लागलेली होती। पूर्वीपासून ही पतसंस्था स्थापित आहे, गेली 30-35 वर्ष झाल्यात। ही 35 वर्ष साखर कारखान्याच्या चेअरमन आणि एमडी यांच्या विचाराने ही चालत होती, परंतु दरम्यानच्या पुढच्या कालामध्ये कारखान्याचे एमडी हेच या संस्थेचे चेअरमन असल्या कारणानं या संस्थेमधील काही ठेवी यांनी एमडीने कारखान्यामध्ये रूपांतरित करून घेतल्या आणि त्या या संस्थेला परत दिल्या नाहीत। त्यामुळं ही संस्था बऱ्याच अडचणीत आलेली होती आणि खूप संघर्षातून या संस्थेने वाटचाल केलेली आहे आणि या कामगारांच्या पतसंस्थेची ही निवडणूक आजची बिनविरोध झालेली आहे। आजच्या या बिनविरोध झालेल्या कारखान्याच्या सर्व उमेदवारांना मी कारखाना बचाव कृती समिती या आमच्या समितीकडून त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि पुढे काही अडचणी असल्यास आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे पाठीशी राहू अशी त्यांना ग्वाही देतो। आज महांकाली कामगारांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीतला अर्ज माघारी घेण्याचा छाननीचा दिवस होता आणि त्याच दिवशी आजपर्यंत या पतसंस्थेवर विद्यमान चेअरमन आणि एमडी यांचं वर्चस्व होतं, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना एक उमेदवारी मिळू शकला नाही, हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल। आणि ही कारखान्याच्या बाबतीत झालेली ही शुभ सुरुवात असं मानायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही। आजच्या या संचालक मंडळामध्ये निवडून आलेल्या सर्व संचालकांचं मी महांकाली बचाव कृती समितीच्या वतीनं मी त्याचा हार्दिक अभिनंदन करतो। मी दिनकर भगवान जाधव, महांकाली सहकारी साखर कारखाना कामगारांच्या सहकारी पतसंस्थेचा प्रशासक मंडळाचा सदस्य। नानासाहेब सगरे महांकाली सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्थेची निवडणूक झाली
त्या निवडणुकीत 11 पैकी 9 अर्ज आम्ही भरले होते. 9च्या 9 अर्ज राहून निवडणूक बिनविरोध झाली. 2 जागा रिक्त आहेत, महिलाच्या 2 जागा रिक्त आहेत. श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या श्री नानासाहेब सगरे कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक त्या संस्थेवरती प्रशासक मंडळ होतं. त्याची मुदत संपल्यानंतर सहाय्यक आयुक्त निबंधक यांनी कारखाने सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर केली होती. काल अर्ज भरले. आज छाननीचा दिवस होता. त्या छाननीमध्ये विरोधकांचा एक अर्ज अपात्र झाला आणि आमच्या साखर कारखान्यातील कामगारांचे पॅनेलमध्ये आम्ही 9 अर्ज भरले होते. त्या 9च्या 9 अर्ज आज बिनविरोध म्हणून निवडणूक लढवली आणि ते 9 अर्ज राहिलेले आहेत. हा विजय म्हणजे साखर कारखान्यातील सर्व पतसंस्थेच्या साखर कामगारांचा विजय आहे असे मी मानतो. गेले नानासाहेब सगरे यांनी ही संस्था स्थापन केली होती. कोट्यवधी रुपयाचं भांडवल असणारी ही संस्था कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोज सगरे हे या संस्थेचे चेअरमन होते. त्यांनी बेकायदेशीरपणे आमच्या साखर कारखान्याच्या सभासदांचं कामगारांच्या सभासदांचं बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये आज गेली 15 वर्ष वापरले. त्याचा डिव्हिडंड नाही आणि आमच्या साखर कारखान्यातील कामगारांच्यावर फार अन्याय केला होता. आम्ही जो संघर्ष केला आणि मला असं म्हणावं लागतं आम्ही संघर्ष केला पण वाया नाही गेला. महांकालीच्या आशीर्वादाने आज साखर कारखान्याच्या पुढे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा ही साखर कारखाने विजयाची नांदी आहे असे मी समजतो. आणि श्री महांकाली सहकारी कामगारांची हा विजयाची पताका आज आम्ही लावलेली आहे असं मी मानतो. आणि त्यामध्ये आम्हाला कवठेमहांकाळमधील जे साखर कारखान्यातील कामगार पतसंस्थेचे सभासद आहेत त्यांना पाठिंबा किंवा मार्गदर्शन देण्याचं काम बाळासाहेब पाटील असतील, आमचे मित्र पांडुरंग पाटील असतील, मिलिंद बापू कोरे असतील, बाजीराव मोरे असतील, असे सर्व असंख्य कार्यकर्ते या आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.